नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे नागलीचे पापड. बघू शकता तुम्ही, अगदी आपल्या नागलीच्या पापडाला कढई सुद्धा कमी पडते. 4 पट असा आपला हा नागलीचा पापड फुलून तयार झालेला आहे. अगदी साधी सोपी रेसिपी सांगितलेली आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी 1 किलो नागली घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, बऱ्याच ठिकाणी याला नाचणी सुद्धा म्हणतात. ही नागली मी स्वच्छ अशी आधी निवडून घेतलेली आहे. यामध्ये अगदी बारीक रेतीचे खडे असतात, म्हणून आधी ही सर्व निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ही नागली स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये घालून ही नागली मी आता मस्त अशी धुवून घेणार आहे. या नागलीमध्ये भरपूर अशी माती असते, म्हणून चांगली हाताने चोळून चोळून धुवून घ्यायची आहे. इथे मी आता अशाच प्रकारे 3 ते 4 पाणी बदलून ही नागली छान अशी स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला हे इतपत स्वच्छ पाणी येईपर्यंत नागली छान अशी धुवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी स्वच्छ अशी नागली धुवून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे. यावर आता आपण झाकण ठेवून 3 दिवस ही नागली अशीच भिजत ठेवणार आहोत. यामधले आता आपल्याला 3 दिवस ठेवायची आहे, तर 1 दिवस यामधलं पाणी बदलून घ्यायचं आहे. पाणी इथे तुम्ही नाही बदललं तरी चालेल, पण वास येत असेल नागलीचा तर मध्ये 1 दिवस यामधलं पाणी बदलून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथे 3ऱ्या दिवशी आपली नागली छान अशी भिजलेली आहे. असा हलकासा यावर फेस आलेला आहे. आता परत ही नागली आपण स्वच्छ अशी 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहोत. इथे आता आपल्याला पाण्यामधली नागली उपसून काढायची आहे. यामध्ये खाली अगदी बारीक रेतीचे खडे असतात, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही नागली छान अशी उपसून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, अगदी बारीक खडे असतात यामध्ये. हे खालची जी नागली आहे ती मी काढून टाकणार आहे. त्यानंतर परत आपल्याला ही नागली स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेणार आहे. म्हणजेच आपल्या नागलीचा अजिबात वास येत नाही. इथे आता मी 3 ते 4 पाण्याने नागली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही नागली एका चाळणीमध्ये नितळत ठेवायची आहे. यामधलं पाणी हलकसं नितळलं की लगेचच ही आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. इथे मी आता अशा प्रकारचा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला नागली घालून घ्यायची आहे आणि ही घट्ट बांधून आपल्याला ठेवायची आहे. यावर आता आपल्याला एखादा कोणताही जाड कपडा ठेवून अशा पद्धतीने ही नागली दिवसभर किंवा रात्रभर दडपून ठेवायची आहे. यावर आता कोणताही असा जाडसर कपडा किंवा शॉल आपल्याला अशा पद्धतीने छान अशी झाकून ठेवायची आहे. म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशी गरमीमुळे मस्त असे कोंब फुटतात. बघू शकता तुम्ही, इथे मी दुसऱ्या दिवशी आता सकाळी हे उघडून बघणार आहे. याला अगदी हलकेसे बारीक बारीक कोंब फुटलेले दिसतील तुम्हाला.
बघू शकता तुम्ही अगदी बारीक याला असे पांढरे पांढरे कोंब फुटलेले आहे. इथे आता आपल्याला लगेचच कॉटनचा कपडा किंवा कोणतीही अशा प्रकारची ओढणी अंथरून घ्यायची आहे आणि त्यावर ही नागली छान अशी पसरून घ्यायची आहे. आपल्याला ही नागली पंख्याखाली सुकवून घ्यायची आहे, उन्हामध्ये अजिबात सुकवायची नाही. ही नागली मी पंख्याखाली फक्त 2 ते 3 तास सुकवून घेणार आहे. यापेक्षा जास्त खूप कोरडी करायची नाही, फक्त 2 ते 3 तासच सुकवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अगदी हाताला कोरडी लागेल इतपत मी ही नागली सुकवून घेतलेली आहे. एखादा दाणा आपल्याला दाताखाली दाबून बघायचा आहे. हलकासा दाबल्या केला की समजून घ्यायची आपली नागली व्यवस्थित अशी सुकलेली आहे. इथे मी आता नागली छान अशी गिरणीला दळून आणणार आहे. इथे आता आपल्याला नागली जी आहे ती हलकीशी जाडसर अशी दळून आणायची आहे, म्हणजेच आपला कोंडा व्यवस्थित असा निघते आणि पापड आपले अजिबात लाल होत नाही. बघू शकता तुम्ही मी इथे हे छान असं गिरणीतून दळून आणलेलं आहे. हलकसं जाडसर असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे. इथे आता आपल्याला हे पीठ छान असं कपड्याने गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला ओढणी बांधून घेणार आहे. ओढणी बांधून आपल्याला छान असं हे पीठ गाळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला कपड्यानेच गाळायचं आहे, म्हणजेच कोंडा आणि पीठ असं छान असं पडते. आपल्याला हे जे पीठ आहे चाळणीनं अजिबात गाळायचं नाही. कपड्यानेच गाळायचं आहे, म्हणजे कोंडा असा व्यवस्थित पापडासाठी आपलं पीठ छान असं बनून तयार होते. इथे मी आता अशाच प्रकारे पीठ छान असं गाळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. इथे माझं आता सर्व पीठ गाळून झालेलं आहे. मस्त असं आपलं बारीक पीठ पडलेलं आहे. अशाच पद्धतीचं आपल्याला पापडासाठी पीठ हवं असते. इतपत माझा असा कोंडा निघालेला आहे. हा कोंडा तुम्ही परत गव्हामध्ये टाकून पापड त्याचे करू शकता. इथे आता आपल्याला हे जे पीठ आहे ते एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी आता एका भांड्यामध्ये हे सर्व पीठ मोजून घेणार आहे. म्हणजेच आपल्याला पापडासाठी जे पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित घेता येते. आपल्या भांड्याचा आता इतपत पीठ भरलेलं आहे. आता आपल्याला इतकंच पाणी घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही त्याच भांड्याने मी बरोबर तितकंच पाणी घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी या चमच्याने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही घरातील कोणत्याही चमच्याने सर्व घेऊ शकता. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 1.5 चमचा तीळ घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. त्यानंतर जो चमचा मी जिरे ओव्यासाठी वापरलेला आहे त्याच चमच्याने 1.5 चमचा भरून आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे आणि 1.5 चमचा भरून इथे आपल्याला आता पापडखार घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा भरून तेल घेतलेलं आहे. यापेक्षा जास्त पापडखार वापरू नका. इथे आता मी गॅसवर मोठं असं भांडं घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मोठं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला पसरट आणि त्यामध्ये जे आपण मोजून घेतलेलं पाणी आणि एक्स्ट्रा घेतलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. या पाण्याला आता आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर
जिरं आणि ओवा जो आपण घेतलेला होता तो मी हलकासा मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर जिरं, ओवा, तीळ आणि हिंग हे सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच यामध्ये जे पापड, खार, मीठ, तेल घेतलं होतं ते सुद्धा लगेचच घालून घ्यायचं आहे. त्याआधी मी यामधलं जे आपण एक्स्ट्रा पाणी घालून घेतलेलं होतं ते बाजूला काढून घेणार आहे. मीठ आणि पापड सुद्धा आता इथे मी घालून घेणार आहे. हे सर्व आता यामध्ये घालून झालं की यावर मी आता झाकण ठेवून मस्त अशी दणदणून उकळी काढून घेणार आहे. इथे आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. हे सर्व आता मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे. इथे आता आपल्याला पुरणाची जी चाळणी आहे ती चाळण घ्यायची आहे आणि यामध्ये पीठ घालून हे पीठ आपल्याला यावर गाळून घालायचं आहे, म्हणजेच आपल्या पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाही. गॅस मी इथे चालूच ठेवलेला आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे. हे पीठ आता आपल्याला हलकंसं पसरून घ्यायचं आहे आणि लाटण्याने असे आपल्याला याला होल करून घ्यायचे आहे, म्हणजे पिठावर छान असं पाणी येते. आणि 10 मिनिटं मी हे असंच उकळून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपलं पीठ इथे छान असं शिजलेलं आहे. हे पीठ आता आपल्याला लाटण्याने असं हलवून घ्यायचं आहे. गॅस माझा इथे आता चालूच आहे. हे पीठ आपल्याला आता इथे फास्ट हलवायचं आहे, म्हणजेच पिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाही. हे पीठ मला आता हलकंसं कोरडं वाटते, म्हणून यामध्ये मी थोडंसं जे बाजूला आपण पाणी काढून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहे. पाणी घालून हे सर्व परत छान असं हलवून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे मी हे सर्व छान असं हलवून घेतलेलं आहे. सर्व पीठ आपल्याला इथे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी अशा पद्धतीचा एक कॉटनचा रुमाल पाण्याने ओला करून हलकासा पिळून घ्यायचा आहे आणि पिठावर दाबून यावर झाकण ठेवायचं आहे. असंच आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं पीठ शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपलं पीठ इथे छान असं शिजलेलं आहे. मस्त अशी आपल्या पिठाची खिची बनवून तयार झालेली आहे. हे सर्व मी आता एकजीव करून घेणार आहे. पीठ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पीठ जर इथे कच्चं राहिलं तर आपले पापड नंतर चिरू शकतात. पापडाला अगदी वाळल्यावर सुद्धा चिरा पडतात. त्यानंतर अशा पद्धतीची इथे मी कॉटनची पिशवी घेतलेली आहे. त्यामध्ये पीठ घालून हे पीठ आपल्याला गरम-गरमच मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे प्लास्टिकची पिशवी सुद्धा वापरू शकता. पीठ आपल्याला गरम असतानाच मळायचं आहे. थंड झालं तर आपल्याला हे पीठ मळता येत नाही. बघू शकता तुम्ही इथे पीठ छान असं हलकंसं कोमट झालेलं आहे. कोमट असतानाच अगदी थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि लिंबा इतके मी याचे गोळे तयार करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे छोटे-मोठे गोळे तयार करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी पुरी मशीन घेतलेली आहे. त्यावर प्लास्टिकची पिशवी घेऊन छान असं आपल्याला इथे पापड प्रेस करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही
अगदी काचासारखा मस्त असा आपला हा पापड बनून तयार होते. इथे मी आता छान असे पापड अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही 1 किलोमध्ये आपले भरपूर सारे पापड बनून तयार झालेले आहे. एका साइडने आपले पापड हलकेसे सुकले की लगेचच दुसऱ्या साइडने ही पापड आपल्याला पलटून घ्यायचे आहे. आता मी हे पापड मस्त असे 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान असे सुकवून घेणार आहे. 1 ते 2 दिवसात मस्त असे आपले हे पापड सुकून तयार होतात. बघू शकता तुम्ही 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी मस्त असे सुकवून घेतलेले आहे. एक सुद्धा पापड आपला यामधला तुटलेला नाही. पीठ जर आपण छान शिजवलं तर आपले पापड अजिबात तुटत नाही. इथे आता मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि पापड सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. मस्त असा खुसखुशीत आपला हा पापड तळून तयार झालेला आहे. कढई सुद्धा आपल्या पापडाला अगदी कमी पडते इतपत आपला हा पापड फुललेला आहे. बघू शकता तुम्ही अगदी चौपट आपला हा पापड फुललेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा.